एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। पुनर्वसन सेवा पुरवणाऱ्या दिशा सामाजिक सेवा संस्था केवळ उपचार केंद्र म्हणून कार्य करत नाही, तर समाजात नशेच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी विविध सामुदायिक आउटरीच उपक्रमातही सक्रिय सहभाग घेत आहे। या उपक्रमातून मादक द्रव्यांच्या गैरवापराच्या धोक्यांविषयी जागरूकता वाढवली जात असून लवकर हस्तक्षेपाचे फायदे समाजापर्यंत पोहोचवले जात आहेत। ठाणे शहर व ग्रामीण भागात माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत रेल्वे स्थानक आणि परिसरातील व्यसनाधीन व्यक्तींना दिशा सामाजिक सेवा संस्थेमध्ये उपचारासाठी दाखल केले जात आहे। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच या व्यक्तीवर तातडीने उपचार सुरू केले जात आहेत। संस्थेच्या या समाज उपयोगी कार्याची दखल घेत दैनिक समर्थ गावकरी मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे यांनी संस्थापक तथा अध्यक्ष श्री राजेंद्र कुराडे यांना दैनिक समर्थ गावकरीची डायरी आणि विशेष अंक भेट दिला। या प्रसंगी रईस शेख, प्रवीण थोरात, भीमराव सावंत आणि जाकीर शेख उपस्थित होते। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विष्णू बुरे। नमस्कार, मी विष्णू बुरे, दैनिक समर्थ गावकरीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता मुरबाड या ठिकाणी आहोत। दिशा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक तथा अध्यक्ष राजेंद्र कुराडे साहेब आपल्यासोबत आहेत। हे नशामुक्ती केंद्र आहे, यांनी कधी चालू केलं आणि ही संकल्पना कशी सुचली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, आता एवढ्या मोठ्या आता तुमचं हे जागा आहे आणि एवढं मोठं तुम्ही हे उभं केलं, याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे कुठला तरी बिझनेस किंवा काहीतरी व्यवसाय करू शकले असतात, पण हीच संकल्पना का सुचली किंवा आपण नशामुक्ती केंद्रच ओपन करूया आणि लोकांची सेवा करूया? कसं झालं की एकेकाळी मी सुद्धा काही वर्षापूर्वी स्वतः व्यसनाधीन होतो। मी सुद्धा व्यवसाय वगैरे करत होतो, परंतु काही कारणानिमित्त मी स्वतः व्यसनाच्या विळख्यात अडकलो होतो। त्याच्यानंतर मी एका रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये आपल्या ट्रीटमेंटसाठी करून घेतली। त्याच्यानंतर मग मी बाहेर आल्यानंतर मला असं वाटलं की आता आपण याच्यातून निघालो आहे, आता आपण बाकीच्याही लोकांना याच्या बाबतीत मदत करायला पाहिजे। ह्या संकल्पनेतनं दिशा सामाजिक सेवा संस्थेची 2011 रोजी आपण याची स्थापना केली आणि तेव्हापासून साधारण 20 पेशंट होते, तेव्हापासून आता आजच्या रोजी 250 पेशंट आहेत इथे उपचार घेत। तर हे आता जे पेशंट येतात त्या पेशंटची परिस्थिती येताना काय होते आणि कुठल्या सेक्टरमधले, आता गरीब घरातले येतात, काही नोकरी करणारे असतात, कसे पेशंट येतात इथे? वय वर्ष 15 पासून ते वय वर्ष 75-85 पर्यंत सध्या इथे पेशंट येतात। काहींची अवस्था एकदम दारूमुळे किंवा त्यातनं व्यसनामुळे बिकट झालेली असते। अशा टाईपचे सगळे पेशंट आपल्याकडे येतात असतात। नाही, आतापर्यंत तुम्ही म्हणजे आता हजर किती आणि रिकवर किती झाले साहेब? साधारण आत्तापर्यंत एक 10,000 पेशंट आपल्याकडनं ट्रीटमेंट घेऊन गेलेले आहेत। साधारणपणे त्याच्यात 2-2.5 ते 3,000 तर रिकव्हरीमध्ये चालू आहेत सध्या। आता पेशंट इथं ॲडमिशन करण्याची पद्धत आणि तुमची उपचार करण्याची पद्धत हे कशा पद्धतीनं करता येईल? इथे जर एखादी फॅमिली असेल तर फॅमिलीच्या अनुषंगाने आपण त्यांचे पेशंटचे डिटेल्स घेऊन, म्हणजे त्यांची माहिती घेऊन, मग ते व्यसन कधीपासून करतो आहे, काय करतो आहे, तसं त्याप्रमाणे माहिती घेऊन त्यांना इथले नियम व अटी सगळे सांगून आपण त्यांचं ॲडमिशन करून घेतो। ॲडमिशन झाल्यानंतर त्यांचं एक 7 दिवसाचं डिटॉक्सिफिकेशन, म्हणजे व्यसन सोडल्यानंतर त्यांना जो काही त्रास होतो तो त्या त्रास काय होतो, फिट येते किंवा बाकीचं आपण त्यांचं ब्लड बॉडी चेकअप करतो की त्याच्यामध्ये त्यांना HIV आहे का, शुगर आहे का, BP, ब्लड शुगर वगैरे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, आणि त्यांना झोप येते का, यासाठी आपण सायकॅट्रिक मानसोपचार तज्ज्ञ आहेत त्यांना बोलावून त्यांची पण एकदा ट्रीटमेंट करून घेतो। आता आम्ही बघितलं तुम्ही जे निवेदन दाखवले ते सर्वात जास्त पोलीस स्टेशनचे निवेदन आहेत आपल्या संस्थेला की हा माणूस तुम्ही सांभाळा किंवा याला रिकवर करा। तर दुसरी जनता पण असं बघून नाअंदाज करते, त्या जनतेला काय सांगाल? सर्वच जबाबदारी पोलीस नाही घेऊ शकत ना, कारण की पोलीसवाल्याला पण माहिती नसतं कुठं काय असतं ते। तर दुसऱ्या जनतेला काय सांगाल? व्यसनमुक्ती केंद्राबद्दल सगळ्यांनी जाणून घ्या की सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की थोडं व्यसन जर करत असेल तर थोडंसं हे आपलं इमोशनलपणा थोडासा साईडला ठेवा आणि निर्णय घेऊन योग्य त्या वेळेला ट्रीटमेंट करा, जेणेकरून जास्त करून पेशंट लिव्हर सिरोसिसमध्ये किंवा बाकीच्या अन्य गोष्टींमध्ये ट्रान्सफर व्हायला नको। मग काही वेळेला अशी वेळ येते की बाबा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरसुद्धा पेशंट बचावू शकत नाही, पण तोच जर व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जर वेळेवर पेशंट आला तर त्याचं पुढचं आयुष्य बनू शकतं आणि त्याचं पूर्ण कुटुंब उभं राहू शकतं। आता तुम्ही बोलताना असा उल्लेख केला की मीही काही दिवसापूर्वी या व्यसनाच्या आहारी गेलेलो होतो, पण काही लोकांना थोडं टेन्शन आलं घरी किंवा मैत्रिणीने भांडण झालं तर तो लगेच दारू प्यायचं मन करतं त्याला, दारू त्याने सुरुवात केली तर एक त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो। तर तशा नागरिकांना काय सांगाल? ते नवयुवक असतील किंवा सिनियर सिटीजन असतील, काय सांगाल त्यांना? थोडं टेन्शन आलं ते दारूच्या व्यसनेला जातात। कसं आहे, व्यसनाधीनता
ॲडिक्शन, व्यसन हा एक रोग आहे. हा रोग बरा होत नाही. हा रोग बरा जर करायचा असेल तर त्याच्यासाठी स्वतःची इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते. दारूचा किंवा कुठल्याही व्यसनाचा, म्हणजे कुठल्याही दुःखाचा किंवा सुखाचा काही एक संबंध नाही आहे. जी शरीराची गरज झालेली आहे की बाबा मला नाही आता पिल्याशिवाय होतच नाही, झोपच येत नाही, हा जो सायकोलॉजिकल इफेक्ट जो आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. व्यसन हा एक आजार आहे, तो वेळीच आपण आवरू शकतो, आलं का लक्षात. पण त्याच्या पुढे जर थांबवलं नाही किंवा काय तर पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं त्याच्यामध्ये, असं आहे. अजून काय? तर बघू शकता आपण साहेबांसोबत वार्ताहर केली आणि त्यांची परिस्थिती जाणून घेतली पूर्ण. तर माझी सर्व जे मुलं असतील, कॉलेजवाले असतील किंवा आता साहेबांनी जसं सांगितलं 15 वर्षापासून आमच्या इथं मुलं येतात. ते चरस असेल, गांजा असेल किंवा अजून काय तो लिक्विड हे करतात कॅरीबॅगमध्ये टाकून व्हाईटनर. तर माझी सर्व पालकांना आणि शिक्षक लोक असतील, पोलीसवाले तर आपलं काम प्रामाणिकपणे करत आहेत. तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की जे आपल्या कोणीही जो सदस्य असेल तो व्यसनाच्या आहारी जात असेल त्वरित त्याला आळा घाला किंवा इकडं या संस्थेमध्ये आणा. ही संस्था खूप चांगली आहे सर. मी आत्ता पहिली संस्था बघितली, एवढं चांगल्या पद्धतीनं काम करते. आणि येथे 200-250 आत्ता 1000 जे पेशंट आहेत वेगवेगळ्या नशेच्या आहारी गेलेले साहेब, त्यांचं जेवण जे साहेब खातात तेच त्यांना देतात. आणि गोशाळा पण आहे बोलतात पाठीमागे, म्हणजे त्यांचं मन. आणि इथं मंदिर पण आहे, रोज सकाळ संध्याकाळ आरती होते. तर माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. कारण एक माणूस जर आपला सदस्य व्यसनाच्या आहारी गेला तर पूर्ण संसार उद्ध्वस्त होतो. तर कृपया करून व्यसनाच्या आहारी जाऊ नका. धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.